श्री स्वामी समर्थ. गोकर्णाचा आपला वेल भरपूर असा वाढत आहे आणि स्वामींना म्हटल्याप्रमाणे की रोज आपल्याला फुलं हवी आहेत आणि खूप छान असा वेल वाढलेला आहे. कालसुद्धा 4 ते 5 गोकर्ण आलेले आणि आजही सुंदर असं गोकर्ण फुलत आहे बघा. तर आपण जे खत बनवलेलं भाज्यांच्या काड्यांपासून वगैरे जे काही आपण भाजीपाला आणतो त्याच्या ज्या काड्या असतात, फळांची सालं असतात, त्यापासून आपण हे खत बनवून या झाडांना घातलेलं आहे. अगदी लहान असल्यापासून आपण ही रोपं मी तुम्हाला दाखवली आणि आज त्यांचं खूप सुंदर असं घनदाट असं रोपात वेलीत रूपांतर झालेलं आहे आणि खूप छान, म्हणजे खताचा वापर न करता आहे त्या भाज्यांच्या काड्यांपासून भिजत ठेवून ते पाणी तुम्ही झाडांना घातलं तर अशी सुंदर अशी फुलं येण्यासारखी रोपं आपली तयार होतात. आणि वेलसुद्धा पहा इथवर आलेला आहे, म्हणजे ह्या बारीतून तो ह्या साईडला आलेला आहे. तर खूप छान वाटतं जेव्हा आपण लावलेली रोपं अशी सुंदर अशी वाढतात. तर पाहू शकता इथे मोगरासुद्धा खूप सुंदर असं फुटलेलं आहे. बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर कसं वाटलं तुम्हाला वाढलेलं हे रोप सुंदर लहान असल्यापासून मी दाखवलं? नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील कुंड्यांना अशा प्रकारे खत घरच्या घरी तयार करू शकता. किती सुंदर असा आपला वेल वाढलेला आहे आणि कळ्यासुद्धा त्याला बऱ्याच आलेल्या आहेत. पाहू शकता. हे बघा, इथे सुद्धा 2 कळ्या आपल्याला दिसत आहेत. तर फुलल्यावर आपण नक्कीच दाखवूया.